तर उद्यापासून मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांना नोटीस देणार असल्याचं प्रताप सरनाईकांनी सांगितलं। 3 महिन्यांसाठी लायसन रद्द केलं जाईल असं देखील सरनाईकांनी म्हटलंय। मंत्री प्रताप सरनाईकांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला। उद्यापासून मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांना नोटीस देणार असल्याचं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। 3 महिन्यांसाठी लायसन रद्द केलं जाईल असं देखील सरनाईकांनी म्हटलेलं आहे। मराठी जी आहे ती टॅक्सी आणि रिक्षा चालकांना यायला हवी, यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत जी आहे ती मुदत देण्यात आलेली होती आणि आता उद्यापासून कारवाईला सुरुवात होईल। उद्यापासून आमचे आरटीओचे अधिकारी राज्यातील विविध ठिकाणी ज्यांना अमराठी रिक्षा टॅक्सी चालक असतील त्यांना जर मराठी येत नसेल तर नोटीस देतील। 1 महिन्याची नोटीस देत असताना जर त्यांनी मराठी शिकलं नाही तर निश्चितपणे त्यांना जे लायसन आहे ते 3 महिन्याकरता निलंबित करण्यात येईल आणि जर 3 महिन्यामध्ये जर ते शिकले नाही तर पूर्णतः त्यांचं लायसन्स रद्द करण्यात येईल, त्यांचा बॅच रद्द करण्यात येईल, अशी भूमिका किंवा असा कायदा परिवहन विभागानं 12 ऑगस्ट 2026 रोजी केलेला असल्या कारणानं त्यानुसार कारवाई होईल। तर दादांच्या स्टाईलनं आपल्याला बारामतीत काम करावं लागणार असं रोहित पवारांनी म्हटलंय। दादांसारखं होता येणार नाही, पण त्यांच्यासारखा आपल्याला वचक ठेवावा लागणार, रोहित पवारांनी वक्तव्य केलंय। पवार कुटुंब म्हणून आपल्याला हे करावंच लागणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। आता तिथे कळतंय, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असू द्या, हॉस्पिटलचा मुद्दा असू द्या, जी कामं आता सुरू आहेत ती वेळेवर होणं, त्याला निधी देणं, या सगळ्या अडचणी बारामतीकरांना तिथं सोसाव्या लागतात। त्यामुळे दादांच्या स्टाईलमध्ये आपल्या सगळ्यांना काम तिथे करावं लागणार आहे। दादांना कॉपी करता येणार नाही, दादांसारखं बनता येणार नाही, पण मात्र त्यांच्याकडे बघून ज्या पद्धतीने प्रशासनावर ते वचक ठेवत होते, एक धाक ठेवत होते, तो धाक मात्र तिथं ठेवावा लागेल। तर नवी मुंबईमध्ये वनविभागाची जमीन लाटणाऱ्या बिवलकर कुटुंबावर कारवाई झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। 5000 कोटींची शेकडो एकर जमीन लाटल्या प्रकरणामध्ये कारवाई झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलं। बिवलकरांविरोधात 1 वर्षानंतर FIR दाखल झाल्याचं रोहित पवारांनी दावा केलाय। सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट यांचं काय, असा प्रश्न देखील रोहित पवारांनी उपस्थित केला। तर रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय ते आपण पाहूयात। नवी मुंबई वनविभागाची 5000 कोटींची शेकडो एकर जमीन लाटणाऱ्या बिवलकर कुटुंबावर कारवाई झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। तब्बल 1 वर्षांनंतर आज या प्रकरणात बिवलकरांविरोधात उशिरा का होईना FIR झाल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। बिवलकरांच्या विरोधामध्ये FIR झाला असला तरी सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष संजय शिरसाटांचं काय, असा प्रश्न देखील रोहित पवारांनी उपस्थित केलाय। शिरसाट यांच्यासारख्या मुख्य मासा गळाला लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं। तर विजय चौधरींना नंदुरबार सेशन कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला। ऑडिओ क्लिप व्हायरल आणि बदनामीच्या प्रकरणामध्ये अटक झालेली होती। हिना गावितांच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला। तर जालन्यामध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या समर्थनार्थ ओबीसी बांधवांची रॅली निघालेली होती। नवनाथ वाघमारेंना Y+ दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी जी आहे ती यावेळेला करण्यात आली। तर बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, सोलापुरातील ओबीसी बांधवांनी ही मागणी केली आहे। जात पडताळणी कार्यालयात जात अधिकाऱ्यांकडे ओबीसी बांधवांनी ही विनंती केली आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत ओबीसी बांधवांनी घोषणाबाजी देखील केलेली आहे। तर रोहित पवारांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची भेट घेतलेली आहे। नागरिकांच्या विविध समस्यांबाबत अश्विनी भिडेंची भेट घेतल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। मिटकर नावाच्या अधिकाऱ्यानं पालिकेची जागा विनापरवानगी विकली, त्यांच्यावर कारवाई करा असं पत्र आयुक्तांना दिल्याचं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। आमचे मुंबईतले जे सर्व पदाधिकारी आहेत, महानगरपालिकेच्या अंतर्गत त्यांच्या बऱ्याच काही अडचणी आहेत। हॉस्पिटलचे, कुठं गटरचा विषय आहे, कुठे रस्त्याचा विषय आहे, कुठं प्लेग्राऊंडचा विषय आहे, अशा पद्धतीने तुम्ही बैठका लावा अशी त्यांना मी विनंती केली होती। त्यांना भेटून मी वेळ घेतलेली आहे। SRA मध्ये काही दिवसांपूर्वी मी गेलो होतो आणि तिथे मिटकर नावाचा जो अधिकारी, ज्याली महानगरपालिकेची जागा महानगरपालिकेच्या बिना परवानगीची ही एका बिल्डरला ज्या पद्धतीने दिली होती आणि त्याच्यावर तिथं कारवाई करावी असे मी SRA ला सांगितलं होतं। त्या बाबतीत मी त्यांना पत्र दिलेलं आहे, ते नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालतील असं त्यांनी मला सांगितलंय।